जर आपण बघितलं तर कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर शेतकरी जे आता वाट बघत आहेत की दुसरी यादी आणि आम्हाला केव्हा कर्जमाफीचा लाभ मिळेल, त्या यादीची वाट आता शेतकरी बघत आहेत। जर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचे अजून तुमचं नाव आलेलं नसेल आणि तुम्ही सुद्धा जर वाट बघत असाल की कर्जमाफीचा लाभ आम्हाला केव्हा मिळेल, तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत। कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर शेतकऱ्याची फक्त एकच यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे आणि बाकी जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना अद्याप सुद्धा कर्जमाफी जी प्रतीक्षा होती ती संपलेली नाही आणि त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीमध्ये नाव आलेलं नाही। त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये आपण अशीच महत्त्वपूर्ण बातम्या देत असतो। कारण जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती मिळणार नाही आणि जर कर्जमाफीची माहिती एकदा उपली तर तुम्हाला माहिती आता नवीन यादीचे सर्व शेतकरी वाट बघत आहेत आणि जेव्हा यादी पडणार तेव्हा डायरेक्ट आता शेतकऱ्यांना जर आपण बघितलं तर यादी पडल्या त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता लाभ मिळेल किंवा नाही हे सुद्धा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे। तर पूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी सर्वात अगोदर आणि महत्त्वपूर्ण बातमी तुम्हाला इथेच मिळत असते। तर आता जर आपण बघितलं तर कर्जमाफीच्या आतापर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम कालच किंवा 2-3 दिवसापूर्वीच वर्गी करण्यात आलेली होती। आता नवीन यादीची शेतकरी वाट बघत आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा मिळणार आणि आमचा त्यामध्ये समावेश असणार किंवा नाही असणार अशी सुद्धा वाट शेतकरी बघत आहेत। जर आपण बघितलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 17 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळालेली आहे, परंतु सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 52 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। परंतु जर आपण बघितलं टप्प्याटप्प्याने शेतकरी कर्जमाफी हे सरकार देत आहे, त्यामुळे बरेचसे शेतकरी संशयात आहे की आम्हाला कर्जमाफी मिळेल किंवा नाही मिळेल आणि आमचं नाव यामध्ये असेल किंवा नाही असेल, कारण शेतकऱ्यांना अजून याद्या त्यांनी पूर्ण दाखवलेल्या नाही। तर आपण बघितलं तर पहिल्या यादीचं काम पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने असे आदेश करण्यात आलेले आहे सहकार विभागाला आणि बँकिंग अधिकाऱ्यांना की आता दुसरी यादी सुद्धा पोर्टलवर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे। कारण पहिल्या यादीचं जे पूर्ण काम होतं ते आता झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जे वाट बघत आहे शेतकरी म्हणजे दुसऱ्या यादीचं, आता ती यादी लवकरच शेतकरी पोर्टलवर म्हणजे जर आपण बघितलं महाबीटीच्या त्या पोर्टलवर असतं महापोर्टलवर त्याच्यावरती यादी अपलोड केली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ज्या शेतकऱ्यांचं नाव येईल त्यांना आता कर्जमाफीचे लाभ हा मिळणार आहे। आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा मनातील प्रश्न आहे की आमच्यावर कर्ज तर उदाहरणार्थ आपण जर समजून घ्यायचं म्हटलं तर 1.5 लाख पर्यंत असेल किंवा 2 लाखाच्या वर असेल आणि आमच्या नावापुढे तर कर्ज तेवढं दाखवत नाहीये, कमी दाखवत आहे, म्हणजे रक्कम मंजूर झालेली कमी आहे, मग वरची रक्कम आम्ही भरावं। तर त्यासाठी सुद्धा शासनाने असा निर्णय करण्यात आलेला आहे की तुम्ही तुमची जी ई-केवायसी आहे ती करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या नावावर जेवढी कर्जमाफीची रक्कम असेल तेवढीच तुम्हाला मिळेल। म्हणजे जर तुमचं कर्ज 1.5 लाखापर्यंत असेल तर 1.5 लाखापर्यंत तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल। म्हणजे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा जो लाभ आहे तो सरसकट शेतकऱ्यांना आता मिळणार आहे, ज्या 52 लाख शेतकरी आहेत। परंतु यामध्ये सुद्धा आता ही यादी पडणार ती दुसरी पडणार, त्याच्यानंतर पुन्हा त्यानंतर ज्या बाकी याद्या आहेत 2-3 अशा 4 ते 5 प्रमाणात याद्या पडणार आहेत। आता दुसरी झाली की तिसरी झाली की चौथी, परंतु आता जर आपण बघितलं तर दुसऱ्या यादीचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आता दुसरी यादी कोणत्याही क्षणी आता शेतकऱ्यांच्या जे आपण बघितलं आहे की ते म्हणजे महाबीटीच्या पोर्टलवर अपलोड केली जाऊ शकते आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो। म्हणजे तुम्ही जर सुद्धा आतापर्यंत जर कर्जमाफीचा जो लाभ घेण्यासाठी तुम्ही जर धडपड करत असाल की आमचं नाव तर आलेलं नाही तर आम्हाला लाभ मिळेल का नाही, तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। सरसकट सर्व शेतकरी जेवढे 52 लाख शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे आणि ते सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असणार आहे। मग जर तुमचं नाव कर्जमाफीमध्ये आले नसेल तर तुमचं सुद्धा नाव दुसऱ्या यादीमध्ये येऊ शकतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा दुसऱ्या यादीची वाट बघा। ही यादी लवकरच प्रसिद्ध होऊन शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसकटची कर्जमाफी मिळणार आहे। माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळत असतात। धन्यवाद।